शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असणारी गोष्ट। कधी पूर, कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टीचा सामना। इतके कष्ट त्या शेतीत। शेतकरी तरी आपल्या मुलांना तुम्हीही भविष्यात शेतीच करा असं सांगत असेल का हो? एक रवी बोंगो नावाचा तरुण आहे। त्याची शेती तुम्ही पाहिलीत तर आधी तर तुम्ही त्याला सॅल्यूट ठोकाल आणि नंतर तुम्ही तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांनाही हा व्हिडिओ पाठवाल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करा। आम्हाला सोशल मीडियावरही फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। हे व्हिडिओ जे तुम्ही स्क्रीनवर बघतायत ती आहेत गडचिरोलीमधली। ही काय साधी सुधी शेती नाही, ही कृषी क्षेत्राला कलाटणी देणारी शेती आहे। पैशांच्या भाषेत बोलू, 5 लाख गुंतवले 10 लाख मिळाले, 15 लाख गुंतवले 30 लाख मिळणार आहेत। आता तुमचा या विषयातला इंटरेस्ट वाढला असेल। ही आहे मोत्याची शेती। निसर्गावर अजिबातच अवलंबून नसणारी मोत्याची शेती। या शेतीत फक्त काही मोजक्या गोष्टी लागतात। सगळ्यात महत्त्वाचं काय, ही शेती करताना कुठल्याही पद्धतीची रिस्क नाहीये। हे स्वतः तो तरुण सांगतो ज्याने ही शेती केली आहे। गडचिरोली जिल्ह्यात जिथे गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती, वैनगंगा या बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्या तरी सिंचनाची सोय नाहीये। केवळ धान पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात एका शेतकऱ्याने गोड्या पाण्यात मोतीचा शेतीचा अभिनव प्रयोग केलाय। या मातीत मोती पिकवून आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांसाठी रवी बोंगोने आदर्श उभा केलाय। ही शेती रवी बोंगोने कुठून शिकून घेतली? ही शेती करताना कोणत्या गोष्टींची गरज लागते? मोत्याच्या शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी कोण पुरवतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात त्याच रवी बोंगोकडून, ज्याने या मोत्याच्या शेतीचा अनोखा प्रयोग केलाय। आपल्यासोबत शेतकरी त्यांना विचारूया, कशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही शिकून घेतली? 2016-17 मध्ये मी ट्रेनिंगला गेलो सिफाला, भुवनेश्वरला। तिथं आम्ही हे मोती पालन आणि फिशचं आम्ही शिकलो। मी 2012 म्हणजे 12 पासून मी फिशमध्ये आहो, कल्चरमध्ये। सध्या मी यावर्षी 15 लाखाचं उत्पादन म्हणजे 15 लाखाचं इन्व्हेस्टमेंट घेतलं आणि 2026 मध्ये माझ्या 30 लाखाचं टार्गेट आहे उत्पन्न घेण्याची। ते पूर्ण ॲग्रीमेंटनुसार असतात। मला सांगा की एकूण कंपनी तुम्हाला काय काय सुविधा पुरवते, कशा पद्धतीने हे सगळं तुम्ही व्यवस्थापन करता? कंपनी त्याचं पूर्ण पॅकेट, बॉटल, सर्जरी, न्यूक्लियस सर्व ते कंपनी करतात। फक्त आम्हाला पाण्याची सोयी आणि ती वॉटर बॉटल आणि एक धागा। पण तुम्हाला पाणी किती आहे, लेवल काय, सगळ्या गोष्टी कसं बघत राहावं लागतं? पाण्याचं लेवल 8 फीटपर्यंत ठेवावं लागेल आपल्याला आणि पाण्याचे pH लेवल आणि TDS लेवल पाहता म्हणजे वीकली किंवा मंथली मिनिमम पाहावं लागेल आपल्याला। तुमचा मोती जो आहे नेमकं कशासाठी वापरला जाणार आहे कंपनीकडून? ती आमच्या याच्यात आता ऑफराऊंडची आहेत। ते ऑफराऊंड ज्या कंपनीने करारनामा केली दुसरी कंपनीसोबत, फॉरेन कंपनीसोबत, त्यानुसार आम्हाला ते तिथं व्यवस्था केली। तसं आम्ही फक्त त्यांना शिंपले द्यायची, त्यांनी कोणती प्रक्रिया करून कसं टाकतात ते त्यांच्यावर असते की त्यांच्या इच्छेनुसार ते डिझाईन करायला असेल किंवा ऑफराऊंड असेल, राऊंड भरला असेल, कोणतेही करू शकतात। मला सांगा की आता शेतीमध्ये अनेक धोके आहेत, वेगवेगळी शेती, निसर्गाचं संकट येते, अनेक गोष्टी होतात, दुष्काळ पडतो। ही शेती किती फायदेदायक आहे शेतकऱ्यांसाठी? हा, याच्यात म्हणजे 100% आपल्याला रिस्क नाही, याच्यात एकही शब्दाचा रिस्क नाही। कारण मागील आपण यावर्षी सिरोंच्याकडे आपण पाहिलं असतं की भरपूर पावसाळ्यात धानाचं उत्पादन किंवा इतर शेतकऱ्यांचे कापसाचे, मिरचीचा लॉस होतो। पण आमच्यात याच्यात का आम्हाला पाणीमध्ये राहावं लागते। याला फक्त पाण्याची सुविधा 8 फीट कसं ठेवायचं, फक्त आम्हाला हाच प्रश्न, बाकी काही नाही। एकूणच शेतीमध्ये हा नवा प्रयोग आहे आणि हा यशस्वी ठरला आहे। त्यामुळे गडचिरोली जिल्हा जो धान उत्पादक जिल्हा म्हणून आहे, अशा भागात आदिवासी बहुल शेतकऱ्यांना त्यांना शेततळे देऊन अशा पद्धतीनं जर सरकारनं प्रोत्साहन दिलं मोतीच्या शेतीसाठी, तर त्यांच्या जीवनात एक नवीन आर्थिक क्रांती येऊ शकते। महेश तिवारी,